नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती मुंबईसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि जर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, सीबीआयसीच्या अधिसूचनेनुसार खाद्यपदार्थांच्या पॅकेजचे किमान वजन किती आहे ज्यावर जीएसटी लागू होणार नाही? तर काय असेल आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए 5 किलो, ऑप्शन बी 10 किलो, ऑप्शन सी 20 किलो, ऑप्शन डी 25 किलो. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 25 किलो. क्वेश्चन नंबर 2, भारताने अलीकडेच कोणत्या देशाला डार्नियर टोही विमान भेट दिली? भारताने अलीकडेच कोणत्या देशाला डार्नियर टोही विमान भेट दिले? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी म्यानमार. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीलंका. भारताने डार्नियर टोही विमान भेट दिलेले आहे ते श्रीलंकेला. क्वेश्चन नंबर 3, CITES कन्व्हेन्शनच्या परिशिष्ट मधून परिशिष्ट मध्ये कोणती प्रजाती हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे? ऑप्शन ए लिथचे मऊ कवच असलेले कासव, ऑप्शन बी बर्मीज मोर सॉफ्ट शेल, ऑप्शन सी भारतीय सॉफ्ट शेल कासव, ऑप्शन बी बर्मी अरुण डोके असलेले सॉफ्ट शेल कासव. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लिथचे मऊ कवच असलेले कासव. क्वेश्चन नंबर 4, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 नुसार कर सवलत मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे? ऑप्शन ए 6 लाख रुपये, ऑप्शन बी 7 लाख, ऑप्शन सी 8 लाख, ऑप्शन डी 10 लाख. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 7 लाख. क्वेश्चन नंबर 5, 2023 मध्ये इंटरनॅशनल मरीन प्रोटेक्टेड एरिया काँग्रेसचे यजमानपद कोणता देश आहे? ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी चिली, ऑप्शन डी अर्जेंटिना. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅनडा. क्वेश्चन नंबर 6, अलीकडे चर्चेत आलेल्या ट्रिसा जॉली या गायत्री गोपीचंद कोणता खेळ खेळतात? अलीकडे चर्चेत आलेल्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद कोणता खेळ खेळतात? या दोघी जणी कोणता खेळ खेळतात? तर ऑप्शन दिलेले आहेत टेनिस, ऑप्शन बी स्क्वॅश, ऑप्शन सी बॅडमिंटन, ऑप्शन डी टेबल टेनिस. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बॅडमिंटन. क्वेश्चन नंबर 7, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने लोकतंत्र प्रहारी सन्मान कायदा रद्द केला? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 8, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड AIIB चे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती करण्यात आली आहे? काय म्हणते आपला क्वेश्चन? एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड AIIB चे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए रघुराम राजन, ऑप्शन बी उर्जित पटेल, ऑप्शन सी डी सुब्बाराव, ऑप्शन डी वायव्ही रेड्डी. तर आपलं योग्य उत्तर आहे. तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उर्जित पटेल. क्वेश्चन नंबर 9, 2021 साठी ICC T20I टीम ऑफ द इयर मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी स्मृती मंदाना, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी शेफाली वर्मा. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्मृती मंदाना. क्वेश्चन नंबर 10, कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने AI रिसर्च सुपर क्लस्टर RSC
चे अनावरण केले? ऑप्शन ए मायक्रोसॉफ्ट, ऑप्शन बी मेटा, ऑप्शन सी गुगल, ऑप्शन डी फॉक्सकॉन. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेटा. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स घेतलेले आहेत जनरल नॉलेजचे. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे लवकरात लवकर येतील. जीएमसी भरती मुंबईची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे 15 नोव्हेंबर. तर तोपर्यंत आपण सर्व क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्सचे कव्हर करणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा व्हिडिओ हा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही लवकरात लवकर आपले सर्व क्वेश्चन्स पाहून स्टडी कराल. तर सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिला असेल तर थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.